ओम शांती। आज आहे 16 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला सद्गतीचे सर्वात वेगळे मत मिळाले आहे की देहाचे सर्व धर्म त्यागून आत्माभिमानी भव। मामेक अर्थात मज एकाची आठवण करा। प्रश्न आहे, जे परमात्म्याला नावारूपापासून वेगळा आहे असे म्हणतात त्यांना तुम्ही कोणता प्रश्न विचारू शकता? उत्तर आहे, त्यांना विचारा गीतेमध्ये जे दाखवतात की अर्जुनाला अखंड ज्योती स्वरूपाचा साक्षात्कार झाला। म्हणाला, बस करा, मी सहन करू शकत नाही। तर मग तुम्ही नावारूपापासून वेगळा कसे बरे म्हणता? बाबा म्हणतात, मी तर तुमचा पिता आहे। पित्याचे रूप पाहून मुलगा आनंदित होईल, तो असे कसे म्हणेल की मी सहन करू शकत नाही? धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबा सारखे ज्ञान सागर बनून पतितापासून पावन बनविण्याची सेवा करायची आहे। बाबांनी जे सर्व शास्त्रांचे सार ऐकवले आहे ते बुद्धीमध्ये ठेवून सदैव हर्षित राहायचे आहे। 2. प्रत्येक क्षणी फक्त एका बाबांच्या श्रीमताचे पालन करायचे आहे। देहाचे सर्व धर्म त्यागून आत्माभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे। आजचे वरदान आहे, विस्ताराला सार रूपामध्ये सामावून आपली श्रेष्ठ स्थिती बनविणारे बाप समान प्रकाश आणि शक्तिस्तंभ भव। स्पष्टीकरण आहे, बाप समान प्रकाश आणि शक्तिस्तंभ बनण्याकरिता कोणतीही गोष्ट बघता किंवा ऐकता तर त्याचे सार जाणून एका सेकंदामध्ये सामावून टाकण्याचा अथवा परिवर्तन करण्याचा अभ्यास करा। काय च्या विस्तारामध्ये जाऊ नका, कारण कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये गेल्याने वेळ आणि शक्ती व्यर्थ जाते। तर विस्ताराला सामावून सार रूपामध्ये स्थित होण्याचा अभ्यास करा। यामुळे अन्य आत्म्यांना देखील एका सेकंदामध्ये साया ज्ञानाचे सार अनुभव करवू शकाल। स्लोगन आहे, आपल्या वृत्तीला शक्तिशाली बनवा म्हणजे मग सेवेमध्ये आपोआप वृद्धी होईल। ओम शांती।